एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पारनेर तालुक्यातील सुपा येथे आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर तालुक्यातील महिलांना मोहटा देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येते। यावेळी या यात्रेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी नामदार पवार यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी व्यासपीठावरून बोलताना नामदार अजितदादा पवार म्हणाले, पारनेरकर निलेशला लोकनेता म्हणतात। मी म्हणतो तुमचा आमदार निलेश लंके हा दमदार आमदार असून आधुनिक युगातला श्रावणबाळ आहे। निवडणुका आल्यावर देवदर्शनाला नेणारे भरपूर आहेत, पण निवडणुका नसताना देखील देवदर्शनाला नेणारे निलेश लंके हा एकमेव आमदार असल्याचे पवार म्हणाले। यावेळी मोहटा देवी यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने महिला हजर होत्या। निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येने व्यासपीठावर हजर होते। यावेळी बोलताना काय म्हणाले उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर तालुका प्रतिनिधी दत्ता गाडगे यांनी। पाहुयात बातमी सविस्तर। कानूर पठार, टाकळी, डोकेश्वर आणि दर्जिरे या परिसरातील शेती वाहिनीवरील वीज ग्राहकांना होणार आहे अशा प्रकारचा प्रयत्न एक तुमचा मुलगा म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, या नात्याने निलेशचं त्या बाबतीमध्ये काम चाललेलं आहे आणि ही कामं मार्गी लागली पाहिजे। उद्याच्याला सत्ता नसली तर असं म्हणून चालत नाही की बाबा आपली सत्ता नाही। लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही। लोकांना माझ्या वाडी वस्तीवरचे, माझ्या गावातले, माझ्या तांड्यावरचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना असते आणि म्हणूनच ही सगळी कामं करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा। आम्ही 288 आमदार संपूर्ण महाराष्ट्रातनं निवडून गेलेलो आहे, परंतु जागतिक एकंदरीतच 288 मध्ये जागरूक जर लोकप्रतिनिधी कसा असावा असं जर विचारलं गेलं तर आपल्या निलेश लंके हे एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे। तो आमदार नसताना देखील तो लोककार्य करत होता। ते पाहूनच त्याला लोकांनी पाठबळ दिलं, आम्ही लोकांनी त्याला जवळ केलं। आम्हालाही वाटलं की असा एक सहकारी माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये असलं पाहिजे। आज आमदार झाल्यापासून त्यानं लोक कार्य करण्याचा धडाका लावलेला आहे। तो पाहून त्याची आमदार म्हणून आपण सर्वांनी केलेली निवड किती सार्थ आहे हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेले। कोरोनाचा काळ उभ्या जगाने अनुभवला। कधी कुणाला वाटलं नव्हतं माणसं त्या आजारामध्ये स्वतःचा जीव सोडतील, परंतु संपूर्ण जगाला त्या कोरोनाने अक्षरशः नको नको करून टाकलेलं होतं आणि त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या मतदारसंघातल्या आयावडींचा जीव वाचला पाहिजे, कच्च्या बच्चांचा जीव वाचला पाहिजे, माझ्या वडीलधाऱ्यांचा जीव वाचला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही। मी एकदा त्याला म्हणायचो, अरे तुझी आधीच अंगकाठी बारीक आहे, उद्याच्याला तुला करोना झाल्यावर तुला कुणीच बघायचं। पण तो बोलायचा, नाही दादा, मला लोकांचे आशीर्वाद आहेत आणि त्यानं रातोरात त्या काळामध्ये करोनाच्या साठी 1000 बेडचं रुग्णालय सुरू केलं। दिवस रात्र एक करून तो त्या रुग्णसेवेमध्ये व्यस्त होता। माझ्या पुण्यामधनं देखील लोक मला, मी तिथं असताना चेक द्यायचे आणि म्हणायचे, दादा तुमचा आमदार कोण निलेश लंके पारनेरला खूप चांगलं काम करतोय, त्याच्याकरता आमचा फुलाची पाकळी भरून चेक। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं त्याला काही मदत मिळाली आणि या सर्वांसाठी लागणारी ऊर्जा त्याला कुणामुळे मिळाली तर आई मोहटा देवीच्या आणि आपल्या भाविकांच्या आशीर्वादामुळं हे सगळं आमच्या निलेशला मिळत गेलं। सर्वसामान्य ग्रामीण शेतकरी कुटुंबातनं एका माझ्या शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेला हा निलेश निवडणुकीच्या राजकारणात निवडून येतो आणि आमदार बनतो। हे साधं काम नाही, मात्र सुरुवातीपासून जे लोक लोककार्याचा वसा घेतात त्यांच्या मागं लोक मजबूतीने उभं राहतात आणि त्यांना निवडून देतात। राजकारण अनेकदा आमच्यावर, अनेकांच्यावर त्यांना विचारलं, ते म्हणले, दादा गेल्या वर्षी 1.25 लाख माता भगिनींना माता मोहटा देवीचं दर्शन निलेश लंके यांनी घडून आणलेलं होतं आणि या वर्षी देखील तशाच प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। अशा पद्धतीनं माता भगिनींना आधुनिक श्रावण काळ म्हटलं
तर ते काही चुकीचं ठरेल असं नाही. एक दमदार आमदार म्हणून निलेशची ओळख आहे आणि तशा पद्धतीनं त्याचं काम चाललंय. लेक लाडकी ही योजना आत्ताच परवा एकनाथराव शिंदेंनी जाहीर केली. त्याच्यामध्ये देखील आम्ही मुलींना जवळपास 1,00,000 रुपये कसे मिळतील त्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. असे महिलांच्या बाबतीमध्ये महिला बचत गटासाठी लक्षाधीश योजना ही पण आम्ही आणलेली आहे. यंदाच्या दिवाळी तुम्हाला आनंदाची जावो त्याकरता आनंदाचा शिदा ही एक चांगली योजना आम्ही गौरी गणपतीच्या वेळेस पण आनंदाचा शिदा दिला आणि आता दिवाळी करता देखील 100 रुपयामध्ये आनंदाचा शिदा. त्याच्यामध्ये 100 रुपयात प्रत्येक कुटुंबाला 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, साखर 1 किलो, 1 लिटर खाद्यतेल असं वेगवेगळं आम्ही देतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा हाही शेतकऱ्यांचा उतरवला आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्याचं काम नरेंद्र मोदी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेले. आता जवळपास 1.5 लाख लोकांची मुला मुलींची भरती ही आपण राज्य सरकारमध्ये करतोय. त्याचंही काम चाललेलं आहे. आता सध्या महाराष्ट्रात घरामध्ये राजकारण आहे त्याची संधी तुम्हाला मिळाली. मात्र मी या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांना सांगू इच्छितो, निलेश लंके सारख्या सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला पाठबळ देणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. हेच माझं अशा या घराणेशाहीच्या जे काही आरोप आहे त्या आरोपाला उत्तर आहे. निलेश अनेक उपक्रम राबवत असतो. माझ्या मुलींना सायकलीचं वाटप असेल, युवकांच्यासाठी रोजगार मिळावे. माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये MIDC आहे. सतत माझ्याकडे येतो की दादा अजून माझ्या भागामध्ये MIDC वाढली पाहिजे, अजून नवीन नवीन कारखाने आले पाहिजे. माझ्या भागातल्या मुलांना मुलींना हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असतो. लोकांच्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता, झटणारा आमदार म्हणून त्याची ओळख आहे. मी आता बघत होतो पोस्टरवर अनेक प्रकारची त्याला उपमा, लोकनेता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देण्याचं काम कार्यकर्ते करतात. परंतु निलेशची लोकांच्या बद्दल असणारी बांधिलकी, आपुलकी, जिव्हाळा, त्याचबरोबर त्याला स्वतःला देखील आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान आहे. इथं येणारा बहुसंख्य भाविक हा बहुजन समाजातून येतो आणि मी गेल्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्तेत असण्याचं सूत्र व कशा करता मी हा निर्णय घेतला तर वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा हे मी सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मांडण्याचं काम करतोय. इथं येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील भाविकांना लागणाऱ्या सर्व सोयी सुखसोयी उपलब्ध करून देण्याच्या करता आम्ही तत्पर असू हे माझं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे. सर्व सामान्य भाविक हा मोठ्या कष्टाने आणि श्रद्धेने देवाकडे साकडं घालायला जातो. त्याच धार्मिक पर्यटन सुद्धा याच निमित्तानं होतं. म्हणूनच अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवणं हे आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं काम आहे आणि याच्याकरता आपला लाडका आमदार निलेशच्या रूपाने सतत झटत असतो याचा मला अभिमान आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच निलेश आणि त्याच्या मार्फत आमच्या सर्वांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभे करावे ही मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. मित्रांनो, एकंदरीतच निलेशनी वेगवेगळी खबर मला पत्रकार मित्रांना आणि माझ्या पारनेरच्या कार्यकर्त्यांना सांगतो, जे जे आपल्या भागाच्या भल्याचं असेल त्याला काही वेगळी अडचणच असेल तर माझा आणि निलेशचा नाईलाज आहे. परंतु कुठली अडचण नसेल तर आम्ही दोघंही त्याच्यामध्ये अजिबात कुठं थांबणार नाही. पारनेर आणि सुपा येथे BOT तत्वावर आपल्याला बसस्थानक पाहिजे म्हणून त्यानं सांगितलंय. क्रीडा संकुल पारनेरला 40 कोटी रुपयाचं आणि नेटकी आणि निंबळ येथे 1 कोटी रुपये क्रीडा संकुलाला त्याने मागितलेले आहेत. गव्हाणपुरी इथे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याची मागणी आहे आणि जलसंधारण विभागाकडनं काही कोल्हापूर बंधारे शासनाकडे प्रस्तावित आहेत त्याही प्रश्न आणि पारनेर नगरपंचायतीनं सेनापती बापट साहेबांचे स्मारक हे त्यांची मागणी आहे. त्याही संदर्भामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी लक्ष घातलेलं आहे.
आपल्या तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत या पारनेर मतदारसंघामध्ये निलेशना ब वर्ग देवस्थान, मळगंगा देवस्थान, निगोज, संत निळोबाराय महाराज पिंपळनेर, कोरठण खंडोबा, पिंपळगाव रोठा आणि डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर सदरचं तीर्थक्षेत्र देऊळ पंढरपूर आळंदी या धर्तीवर समाविष्ट करून त्यास मंजुरी देण्याच्या बद्दलची त्याची मागणी आहे आणि त्याबद्दलचा त्याचा पत्रव्यवहार चाललेला. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका पण चाललेल्या आहेत. हायब्रिड एनयूटी अंतर्गत हायवे एकूण 104 किलोमीटर अंतराचे प्रस्तावित आहे आणि आपल्या सुप्याच्या MIDC तिथं ट्रॉमा सेंटर अशी वेगवेगळी बरीच काम आहे. ही पण त्याची मित्रांनो मागणी आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असताना सध्या तर आपला जसं आम्ही RR पाटील स्वर्गीय त्यांना आधुनिक गाडगे बाबा म्हणायचो, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आमदारांचा RRचा उल्लेख व्हायचा, तसा आपला निलेश आधुनिक श्रावण बाळ. त्या श्रावण बाळांनी कसा त्याच्यामध्ये त्या काळामध्ये काम केलं तसं आपल्या आई करता, आपल्या भगिनी करता हा श्रावण बाळाच्या रूपाने त्या पाथर्डीतल्या माता मोठा देवी अत्यंत जागृत देवस्थान तिथं तुम्हाला देवदर्शनाला नेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण कुठल्या निवडणुका नाही. काही काही पुढारी काय करतात, निवडणुका आल्या की मतं घेण्याकरता त्यांना लोकांची आठवण येत असते. तसं निलेशनी कधी दाखवलेलं नाहीये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, त्याचा काही प्रश्न नाहीये. तो एक महत्वाचा वेगळा भाग आहे. पण आपण जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे या पद्धतीनं काम त्याचं चाललेलं आहे. गेल्या वर्षी पारनेर तालुक्यातल्या जवळपास मी सुरू झालेली आहे आणि या काळामध्ये आई मोठा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं आज इथं आपण सगळेजण जमलो. सर्वप्रथम आई मोठा देवीच्या चरणी मी अभिवादन करतो. मला निलेशने सांगितलं की दादा जरी सोमवारचा दिवस असला तरी आम्ही गेले अनेक वर्ष माझ्या भागातल्या आया बहिणींना मोठा देवीचं दर्शन व्हावं म्हणून नवरात्राचा पहिला दिवस सुटला की दुसऱ्या दिवशीपासून 7 दिवस दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत 7 दिवस वेगवेगळ्या भागातल्या आया बहिणींना आम्ही तिथे घेऊन जातो. तिथं व्यवस्थितपणे त्यांचं दर्शन कसं घडेल हे आम्ही पाहतो आणि दुपारचा त्यांना नाश्ता, सहसा तर महिलांना माझ्या नवरात्राच्या काळामध्ये उपवास असतो आणि अशा पद्धतीचं एक चांगलं काम, एक उत्तम अशा प्रकारे पुण्याचं काम आमचा निलेश आणि त्याचे सगळे सहकारी करतायत. आई मोठा देवी ही नवसाला पावणारी अशी आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आई मोठा देवीला सध्या महाराष्ट्र राज्यावर काही भागावर दुष्काळाचं संकट आहे ते दूर कर अशा प्रकारचं साकडं घालतो. कारण आता मी येताना कर्जत परिसरात माझ्या पारनेरच्या परिसरामध्ये येत असताना काही भागामध्ये उशिरा थोडासा पाऊस पडल्यामुळं काही भागात परिस्थिती बरी आहे, परंतु बऱ्याचशा भागामध्ये परिस्थिती फार गंभीर आहे. शेवटी पाऊस काळ चांगला असेल तर आपलं शेतकऱ्याचं, बळीराजाचं, माझ्या वडीलचं वर्ष चांगलं जात असतं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं साकडं नवरात्राच्या काळामध्ये मी मोठा देवीला त्या ठिकाणी घातलेलं आहे. अहमदनगर जिल्हा तसं बघितलं तर फार पसरलेला जिल्हा. माझा आजोळ असल्यामुळे मला लहानपणापासून अहमदनगर जिल्ह्याची फार बारकाईनं माहिती आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखणारा माझा कर्जत, जामखेड, पारनेर, नगरचा भाग असा बराचसा आपला भाग दुष्काळी भागामध्ये मोडतो. याच्या महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08.
दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.